चल नको ना, मला नाही यायचं. चल. मला नाही. चल. चल म्हणतोय ना. दादा, मला नाही यायचंय. अगं, मला चल. आपल्या घरी जायचंय. चल. नको हे तुझं सामान आणि राहा इथे कायमची. नको. आणि खबरदार माझ्या घरात पुन्हा आलीस तर. मम्मा. नको बाळा रडू नको. तू मला माझ्या घरातही नकोय आणि आयुष्यातही नकोय. हे रोहन. वक्रतुंड महाकाय अधीरा. सूर्यकोटी समप्रभ अरे कोणी आहे का घरात? मे देवा सर्व कार्येषु सर्वदा अरे घरामध्ये कोणी आहे का? कोणाचं काही लक्षच नाहीये. सर्व बापरे. मंगल मांगल्ये तुझी आई घरात आजारी आहे? साधिके पण कोणाला काही पडलेलंच नाहीये तसं. शरण्ये त्र्यंबके कोणाच्या गौरी लक्षातच येत नाहीये. नारायणी नमोस्तुते. मला काय गप्प राहायला सांगताय? जरा मुलीला ऐकवा एक दिवस, कळेल मग. एवढी आई आजारी आहे पण नाही, काही नाही. आईची सेवा करायचं सोडून नाटक बघायला गेली नवऱ्याबरोबर. सांगता आली एक या दिवस, वीणावर दंड केली मंडित सेवा. करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ग देवा, एवढा पाय दुखतोय माझा. पण घरच्यांना काही पडलेलं नाहीये. त्यांच्याकडनं अपेक्षा करणं तर या वीणावर दंड मंडित करा. या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिल दैवाई सदा वंदिता. या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिल. मी ना घंटी वाजून माझा आवाज दमण्याचा प्रयत्न करू नका. माझं घर आहे, मी बोलणार. आई ग पाय दुखतोय माझा. एवढा आजारी पडलीये मी, पण काही कोणाला कशाचा काही वाटत नाहीये. बस सगळे आपापल्या कामामध्ये आहे. पी पाणी. बडबड करून घसा सुकला असेल, पाणी पिल्याने घसा ओला होईल आणि मग परत सुरू करता येईल तुला. घे. काय फरक पडतोय? पाणी हवं होतं ना ते दिलंय. आणि पूजा संपल्यानंतर मी तुझ्यासाठी चहा करणार होतो. इथं तुझे कुणीही हाल करत नाही. तू जरा शांत राहत जाग, म्हणजे तुझेच हाल कमी होतील. एक मिनिट थांबा. तुम्ही का चहा बनवताय? सदा चहा बनवून देता येत नाही का तिला? अगं बाई, मी तुला चहा करून देतोय ना. तुला चहाशी मतलब, बाकीचं काय करायचंय तुला? आणि सकाळी सकाळी तक्रारी करून घरातलं वातावरण खराब करू नकोस, सांगून ठेवतो तुला. ओ, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. घरातलं वातावरण आधी असं होतं का? नाही ना. तुमच्याच रोहननं त्या भूकंपाशी लग्न केलं, इथं आणली तिला माझी सून बनवून. तेव्हापासूनच हे वातावरण खवळायला लागलंय की नाही? देव जाणे कुठच्या जन्माची पाप आहेत माझी. हे फळ मिळालं मला सून म्हणून. वा 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 वा. काय बाबा काय 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 चाललंय तुमचं सकाळी सकाळी? काय नाही रे, तुझी आई सकाळी सकाळी ओव्या गाते. तू लक्ष देऊ नकोस. लक्ष का देऊ नको? हा हे बघ, हे तुझ्या बायकोमुळे माझी अशी अवस्था झाली. लक्ष का देऊ नको? अगं तू असं का म्हणतेस? काळजी आहे का तिला? माझी काळजी आहे का? कुठे आहे? कुठे ती? इथे मी. जावई बापू, अहो काय वेळ लागला का तुम्हाला? ही काय पद्धत आहे बायकोशी वागण्याची? तुम्हाला बायकांना आदर देणं वगैरे काही शिकवलं का नाही कोणी? नाही शिकवलं. थांबा. काय प्रॉब्लेम काय तुमचा? सांगणार आहात का तुम्ही? तुमची बहीण हाच माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. अहो जगणं मुश्किल करून ठेवलंय हिने माझं. वाटेल तसं वागते, लहान मोठं काहीही बघत नाही, अगदी उद्धटासारखं बोलते. हिच्यामुळे आम्हाला किती त्रास होतो ना हे तुम्हाला माहित नाहीये. त्यामुळे तुम्ही मला बोलू नका. आणि हो, हिला पुन्हा सासरी पाठवू सुद्धा नका. समजलं का ग? मला परत तुझं तोंड बघण्याची सुद्धा इच्छा नाहीये. अगं तू माझी बायको म्हणूनच काय, तर एक माणूस म्हणून सुद्धा तेवढीच वाईट आहेस. असं नका ना बोलू. मी बायको आहे ना तुमची. बायको
अगं तुझ्यासारखी बायको असण्यापेक्षा आयुष्यभर एकटा राहिलेलं परवडलं. सपोर्ट तर कधी केलाच नाहीस, दिला तर फक्त डोक्याला ताप दिलास, घरातही सगळ्यांना त्रास दिलास. अगं तू माझीच काय कोणाचीच बायको म्हणून घ्यायच्या लायकीची नाहीयेस. तोंड सांभाळून बोला तुम्ही. अंशुमन गप्प बस. मम्मी तू 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 सांग ना त्यांना सांग ना. मला मला प्लीज घेऊन जा ना तुमच्या सोबत. हे बघा मी तुमचं सगळं ऐकेन. तुम्ही द्याल ती शिक्षा मी मान्य करेन. तुम्ही हवं तर मारा मला चालेल. काय करतेस जावई बापू? काय चाललंय? हो बघा ना किती रडते बिचारी. तुमच्या मनाला पाझर कसा फुटत नाही? अहो चुकली असेल, मान्य आहे, चुका होतात माणसांकडनं, पण तुम्ही समजावा ना तिला. असं का वागताय? हे बघा असं सोडून द्यायच्या गोष्टी करू नका हो. कुठे जाईल माझी पोर? मला माहित नाही. थांबा. जावई बापू, तुम्ही हे अत्यंत चुकीचं वागताय. नाही, अर्पिताच्या कुठल्या एखाद्या बोलण्याचा तुम्हाला राग येऊ शकतो, पण ही पद्धत नाही बायकोशी बोलण्याची. तुम्ही काय, कुठलाही पुरुष त्याच्या बायकोशी या पद्धतीने वागू शकत नाही. दादा, यांना नाही भाषा नाही कळणार. कधीपासून ताईबद्दल वाटेल ते बोलतोय. काय रे? हिंमत कशी झाली माझ्या अंशो, ताईवर अडवण्याची? अंशो, झाली. सोड. शांत बस एकदम. दादा, मला 5 मिनिट दे मी फक्त. बोलतोय त्याच्याशी. अंगाला हात लावायचा नाही त्याच्या अजिबात. सुस घेऊन जा त्याला तिकडे. दादा मला 5 मिनिट दे. शांत. आई तुमचा विश्वास असो किंवा नसो, मला तुमची काळजी आहे. अगं आई काळजी आहे. कुठे गेला, कुठे होता तुम्ही सकाळी सकाळी? आई मी ते जरा अरे पण तुला माहितीये ना तुझ्यामुळे माझा पाय मोडलाय. आपली सासू अंथरुणाला खेळली आहे. मग मला घरच्यांना असं वाऱ्यावर टाकून निघून जायचं का बाहेर? मी बाहेर गेले नव्हते. मी घरातलं काम कोण करणार? नाश्ता कोण बनवणार? स्वयंपाक कोण करणार? का मी हा दुखरा पाय घेऊन करायचं सगळं? हेच 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 म्हणत होते मी. या बाईला घरामध्ये अशी माझी अवस्था असताना देखील घरच्यांची माझी काही म्हणून पर्वा नाहीये. असती ना तर ती अशी गेली नसती बाहेर. कळलं? बघ 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 आता एवढं मी बोलते तरी पण तिने येऊन इतका वेळ झाला. सांगितलं का तोंड उघडून कुठे गेली होती म्हणून ते? अगं तू बोलू दिला तर ती बोलेल ना. हा, तूच सारखी बडबड झाल्यावर ती काय बोलणार? घे. एक्झॅक्टली. आई जरा ऐकून घ्या ना. तुम्हाला जे वाटतं ना की मला फक्त माझी पर्वा आहे, तो तुमचा मोठा गैरसमज आहे. का? मला जर तुमची पर्वा नसती ना तर मी कालपासून इतकी फोनाफोनी केली नसती आणि आत्ता सुद्धा सकाळपासून मी त्याच कामासाठी गेले होते. कसली डोमलाची हेल्प करते आता? सांगते सांगते सांग.